अन्न होते पांगुळा मुखे. ऐका आपण असं पाहतो की बाप जिवंत आहेत, पंजोबा जिवंत आहेत आणि एखादा नातू जातो, मुलगा जातो. याचाच अर्थ शास्त्राचा असा आहे की तुमच्या वयोमानावरती अवलंबून नाही, तुम्ही अगोदर जन्माला आले म्हणून तुम्ही जाणार असंही नाही. तर शास्त्र सिद्धांत असं सांगतो की जोपर्यंत ये लोकामध्ये तुमची प्रारब्धाची गती आहे तोपर्यंत तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रारब्ध गती संपल्याच्या नंतर मग मात्र तुम्हाला ये लोकाचा निरोप घ्यावा लागणार आहे. आणि या न्यायाला अनुसरून असो या कुटुंबावर जो दुःखाचा आघात आहे, पण या दुःखातून निवृत्त होण्याचा एकच मार्ग आहे. म्हणून या म्हणी मानून खेदू स्मरावा गोविंदू वेळोवेळा. संतांनी सांगितलेले वाक्य ऐका. संत म्हणतात दुःख जीवनात येणार नाही असं नाही, कारण संसाराचं गणितच असं आहे. सुखस्या नंतरम दुःखम, दुःखस्या नंतरम सुखम, न नित्य लभते दुःखम न नित्य लभते सुखम. ऐका, निरंतर जीवनामध्ये सुखही नाही आणि निरंतर जीवनामध्ये दुःखही नाही. पण सुखाच्या नंतर दुःख आहे, दुःखाच्या नंतर सुख आहे. पण संत सांगतात की दुःखाच्या वेळेला जर आपण चिंतन सर्वच करतो, दुःखाच्या वेळेला सर्वच चिंतन करतात, पण आपल्याला जीवनामध्ये जर दुःख नको असेल तर दुःखाच्या वेळेला चिंतन करण्यापेक्षा सुखाच्या वेळेला चिंतन करा. त्याने जेव्हा वाक्य कसं आहे, जेव्हा तुमचा ऐश्वर्याचा कालखंड आहे, वैभवाचा कालखंड आहे, संपत्तीचा कालखंड आहे, तारुण्याचा कालखंड आहे, हातामध्ये शक्ती आहे, पायामध्ये शक्ती आहे, सर्व काही आनंद आहे, त्या आनंदाच्या कालखंडामध्ये आपल्याला परमार्थ करायचा आहे. काय गणित आहे, काय होईल त्याच्यानं? तर कबीरदासांचं वाक्य ऐका. कबीरदास म्हणतात दुःखाच्या वेळेला सर्व भगवंताचं चिंतन करतात, पण जो आनंदाच्या काळात परमात्म्याचं चिंतन करतो त्याच्या जीवनात दुःख प्राप्त होत नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में न करे गो. बरोबर आहे का? बरोबर आहे. दुःख में सुमिरन सब करे, दुःख आल्याच्या नंतर देव न मानणारा देखील देव करतो. दुःख में सुमिरन सब करे, सुख में न करे गो. तर वाक्य ऐका. दुःख में सुख में सुमिरन करे तो दुःख कहाँ से. म्हणून आनंदाच्या कालखंडामध्ये देखील आपण भगवंताचं चिंतन करावं आणि त्या चिंतनाच्या योगानं आणि त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होण्याकरता तर्पण आहे. आणि भगवंताच्या नामस्मरणाला जीवात्मा मुक्त आहे. कारण जो परमात्म्याचं नामस्मरण करतो त्याला एका मुक्तीचा नाही तर चारी मुक्तीचा लाभ होतो. जेणे मुक्ती चारी जेणे मुक्ती चारी जेणे मुक्ती चारी जेणे मुक्ती चारी. देवाची द्वारे उपासना भरी, देवाची द्वारे उपासना भरी, देवाची द्वारे उपासना भरी, देवाची द्वारे उपासना भरी. तेरे मुक्ती चारी साधिएला, तेरे मुक्ती चारी क्षण भरी. त्याचा लाभ सांगितला. तिने मुक्ती चारी साधलेल्या. आता या भागाकडे न जाताना चारी मुक्तीचा लाभ त्याला देखील प्राप्त होतो आणि म्हणून जाणाऱ्या जीवात्म्याला मुक्त अवस्था प्राप्त होण्याकरता हे नामसंकीर्तन आहे. याला आधार अजून तुम्हाला श्रीमद भागवताचा देतो. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य महामुनी परीक्षित राजाला हेच सांगतात की राजा, कलियुगाचा जरी कालखंड असला, सर्वत्र अराजकता असली, पापाचरण असलं, अधर्माचरण असलं, तरी देखील निराश होऊ नको, घाबरून अजिबात जाऊ नको.
जर तुला तळायचं असेल आणि मरायचं नसेल, मरण येणं मरण नसतं, मरण येणं मरण नसतं, लक्षात ठेवा. तर मरणाची भीती अंतःकरणातली नाहीशी होणं हे जीवनाचं गणित आहे. आपल्याला मरणाची भीती समाप्त झाली पाहिजे. सुखासुखी मेलो पाहिजे, गेलो पाहिजे आपण. मरताना दुसरं नको, कारण आपल्याला माहिती आहे, नियम आहे की जाणार आहे, हे शरीर जाणार आहे, सर्व आपल्याला माहिती आहे. मग जाणार आहे म्हटल्याच्यानंतर मी एक दिवस जाणार आहे. म्हणून आपलं मरण हे मंगलमय झालं पाहिजे. ऐका, आपलं मरण मंगलमय झालं पाहिजे. मरणाची भीती सोडा, मरण मंगलमय करण्याच्या तयारीला लागा. मग हे मरण मंगलमय कशाने करता येईल तुम्हाला? तर मरण मंगलमय करण्याचं उत्तम साधन आहे भगवंताचं नाम. श्रीमद भागवतामध्ये चिंतन आहे. कलेर दोषो निधी राजन अस्ति एको महागुणः कीर्तनम देव कृष्णस्य मुक्तबंधम परमव्रजेत. हे राजा, भगवंताच्या कृष्ण कीर्तनानं जीवात्मा मुक्त होतो. ऐका जरा, किती गोड चिंतन आहे. एकच वाक्य महत्वाचं आहे. भगवंताच्या कृष्ण कीर्तनानं जीवात्मा मुक्त होतो. आणि हे परमात्म्याचं चिंतन घडण्याकरता हे साधन आहे. हे जे आपण उठाठेव करतो, हे उद्योग करतो, या साधना करतो, मंदिरांच्या निर्मित्या करतो, त्याच्यामध्ये आपण सत्संगाची आयोजन करतो, हे एवढ्यासाठी की प्रपंचात हे करता येईल का? नाही, पण सत्संगात ते करता येईल. आणि त्याच्याकरता सत्संगाच्या माध्यमातून आपण परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी आणि हा उपक्रम करतो. त्याच चिंतनानं जीवात्मा मुक्त होतो. कारण कृष्ण कीर्तनस्य म्हणजे कृष्णाचं कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाचं स्मरण जीवाला मुक्तता प्राप्त करून देणारा आहे. हे सर्वात महत्वाचं वाक्य आहे. हे वाक्य नुसते ऐकायचे नाहीये, हा उपदेश आहे. मग आज अभंगाकरता आपण जो चिंतन करतो, आपण एक मोठा गुण आहे राजा. कलियुगात दोष अनेक असतील, पण एक गुण आहे. आणि तो गुण जर कोणता असेल तर भगवंताच्या कृष्ण कीर्तनानं म्हणजे भगवंताच्या नामसंकीर्तनानं आणि जीवात्मा मुक्त होतो. मग हे वाक्य कशासाठी आहे? हे ऐकायसाठी आहे का? मग करायसाठी आहे. आपलं आयुष्य कशात चाललंय? ऐकण्यात. आणि आमचं कशात चाललंय? सांगण्यात. आणि आम्हालाही सोडायचं नाही. आमचं सांगण्यात चाललं, तुमचं ऐकण्यात चाललं. प्रॅक्टिकली वर्क मध्ये तुम्ही नाही आम्ही नाही. म्हणून आपल्या जीवनात आनंद आनंद जर प्राप्त करायचा असेल, बघा किती गोड वर्णन आहे. तुम्हाला समाधान पाहिजे का? हा पाहिजे. मला पाहिजे का? मग तुम्हाला मार्ग सांगतो. सदा नाम घोष करू हरी कथा. प्रमाण कसं आहे? तुम्ही सदा नामाचा घोष करा, सदा हरी कथा करा. फायदा काय आहे? तेने सदा चित्त समाधान. त्याच्यामुळे काय होईल? तुम्हाला समाधानाची प्राप्ती होईल. आणि हे समाधान आणि जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरता म्हणून तुम्हाला सांगतोय. मग ही साधना करण्याकरता आमच्या जगद्गुरु तुकोबारांकडे दुःखाने पीडित झालेला, संसारामध्ये व्याप्त झालेला असा साधक आला आणि विनंती करतोय, तुकोबारांचं दर्शन घेतलं का रे? श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. त्याने श्री साष्टांग आणि जगद्गुरु तुकोबारांना नमस्कार केला. आणि जगद्गुरु तुकोबारांना तो म्हणू लागला, महाराज तुमच्याकडे येण्याचं कारण असं आहे, संसार तापे तापलो मी देवा आणि करीत आहे सेवा कुटुंबाची. त्याने काय सांगितलं? या कुटुंबामध्ये मी असा रममान झालो, या कुटुंबाची सेवा करण्यामध्ये माझं आयुष्य संपलं. या संसाराच्या तापाने मी असा तप्त होऊन गेलो. पण आता मात्र माझ्या जीवनामध्ये मला असं वाटायला लागलं, काय मी उद्धार काय कृपा करिला नारायण, काय कृपा करिला नारायण. तुम्ही सांगा
संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय खंड येईल कर्म काय खंड येईल कर्म करा समाधान चित्त माझे काय खंड येईल कर्म काय खंड येईल कर्म कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबार आहे त्या साधकाला विचार देतात की बाबांनो एक काम कर, अमूल्य अशा प्रकारच्या नव्यरूपी साथीला तुम्ही आपण आलेले आहात आणि ही काही सोपी गोष्ट नाही. यावर जर चिंतन करायचं ठरवलं तर स्वतंत्र कीर्तन आहे. कारण एकाच वाक्यामध्ये एका दोन ओळीमध्ये तुम्हाला सांगतो, या जगामध्ये सर्व गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील, विस्तार करत नाही. आपण सर्व सुज्ञ आणि जाणकार श्रोते आहे. या जगामध्ये सर्व काही पुन्हा पुन्हा मिळेल, पण हे नर शरीर जे आहे तुम्हाला मिळालंय हे पुन्हा मिळण्याची गॅरंटी नाही. तुम्ही किती पैसा द्या, धन द्या, संपत्ती द्या, धन पैसा संपत्ती आणि सत्ता हे देऊन जर हे मिळालं असतं तर या जगातले श्रीमंत माणसं मेले नसते. सत्ताधीश माणसं तशीच तशीच जिवंत असते, फक्त मरते ते गरीब माणसं. लक्षात घ्या. कारण यमराजाच्या त्या डिपार्टमेंट मध्ये एकच डिपार्टमेंट स्वच्छ आहे की तिथे भ्रष्टाचार चालत नाही. एकच डिपार्टमेंट आहे जगातलं की यमराजाच्या तिथे भ्रष्टाचार अजिबात चालत नाही. त्याने कधी म्हटलं की मी पंतप्रधान नाही, मला असतील वेळ आली चालला तो म्हणे. मला आपण पाहतो ना की साधं काहीतरी पद असलं तर लोक आपलं गुरुमी करतात, ओळखला का मला माहिती आहे का मी कोण आहे. आता हे सर्व माणसांजवळ तुमच्या आपल्याजवळ बोलता येईल, मला माहिती आहे का, कळतं का तुला मी कोण आहे, माझ्या नादी लागू नको. यमाला कोणी म्हणू शकेल का असं माझ्या नादी लागू नको, कळतं का मी कोण आहे. तो म्हणे तू तुझ्या घरी जा, माझ्याबरोबर चाल, आता तुझा वेळ संपलेला आहे. आणि म्हणून एक स्वच्छ प्रशासन हे यमराज, कारण तिथे वर्णन आहे, मग तेथे नसले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही तुका म्हणे तई यम आज्ञा. म्हणून हे सुंदर नर शरीर प्राप्त करून भेटलेलं आहे, ते गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला मिळेल याची गॅरंटी नाही. कारण संतांचं असं एक गोड चिंतन त्या ठिकाणी आहे. ते म्हणतात तुम्ही काही करा, काही पैसा असो का सत्ता असो का संपत्ती असो त्याच्याने अजिबात प्राप्त होणार नाही. कारण नाथमारांची ओवी सांगतो मी तुम्हाला, मोले अनर्ग रत्ने येते, पैशानं मौल्यवान रत्न विकत आणता येतात. परी चिंतामणी नये हाती, ऐसे बहुत योनी होती, परी नरदेह प्राप्ती दुर्लभ. पण नर शरीर दुर्लभ आहे. एक श्लोक देतो फक्त आणि विषयी इथे थांबवतो.